नमस्कार. आज आहे 18 ऑगस्ट 2022. वार आहे गुरुवार. द हिंदू विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. जॅकेट पेजवरती ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर सेकंड पेज पासून म्हणजे आपला मेन पेजवरती पहिलीच न्यूज आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ओव्हरऑल मिनिस्टर ट्वीट ऑन प्रोव्हाइडिंग फ्लॅट्स टू रोहिंग्या. ओके, रोहिंग्या ही जी प्रॉब्लेम आहे त्या संबंधात आता आपण रोहिंग्या, हु आर द रोहिंग्याज. ओके, रोहिंग्या म्हणजे काय आहेत तर पहा, ते मायनॉरिटीज आहेत म्यानमारमधील. ओके, आणि त्यांचं जे रिलिजन आहे, जे धर्म आहे ते मुस्लिम आहे. मुस्लिम धर्मीय ते रोहिंग्या म्हणून वागत आहेत. त्यानंतर हे मायनॉरिटी कशामुळे, तर म्यानमारमध्ये दुसरी एक इथनिक ग्रुप आहे. तर पहा, फ्यू इयर्स अगो रिलिजियस अँड एथनिक टेन्शन बिटवीन द रोहिंग्याज मुस्लिम्स. ओके, रोहिंग्या म्हणजे मुस्लिम आहेत म्यानमारमध्ये, आणि रखाईन जे बुद्धिस्ट आहेत म्यानमारमध्ये, दोन गटामध्ये. जशा पद्धतीने भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमचं वाद असतं, अगदी त्याच पद्धतीने रोहिंग्या हे मुस्लिम आहेत व रखाईन हे बुद्धिस्ट आहेत म्यानमारमध्ये. या दोघांमध्ये 2012 मध्ये टेन्शन वगैरे चालू झालेलं, व तेव्हा ते मायग्रेशन करून वगैरे भारतामध्ये आले. ओके, मग हे सर्व त्यांची स्टोरी वगैरे मी दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, मग जेव्हा 2012 पासून जेव्हा भारतामध्ये ते वगैरे राहायला आले, तेव्हा भारताने अगदीच त्यांना शरण दिलेलं आहे. ओके, कारण आपण पीस फॉलो करतो. ओके, व पीस फॉलो करतो. यासोबतच पहा, भारताने त्यांना रिफ्युजी म्हणजे अगदीच सिटिझनशिप वगैरे त्यांना दिली नाही, परंतु त्यांना एक शरण वगैरे देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ओके, आता सिटिझनशिप मध्ये हे रेफ्युजी तुम्ही पाहून घ्या, जे अनैतिक तरीकेनं आलेले आहेत, म्हणजे अनैतिकरित्या भारतामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांना रेफ्युजी वगैरे आपण म्हणतो. ओके, म्हणजे पहा, त्यांचा जो व्हिसा वगैरे आपण ऑलरेडी दिलेला वगैरे नाही, तर ते फक्त शरणार्थी आहेत, भारतामध्ये ती शरण घेतलेली आहेत असं आपण म्हणता येतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू Government of India, there are no refugee camps established for Bangladeshis Rohingyas or in India, and there were only schemes for assistance of Tibetan and Sri Lankan refugees. आता श्रीलंकेचं पण सध्याला इश्यू चालू आहे. त्यांचं पण थोडंसं त्यांना आपण हे दिलेलं आहे, कॅम्प दिलेला आहे. त्यामुळेच पहा, आपण त्यांच्यासाठी कॅम्प वगैरे उभारणी अद्याप केलेली नाहीये. ओके, त्यामुळे यांना फ्लॅट वगैरे देण्याचं आपलं हे नाहीये. आता कॅम्प आपण 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाला त्या दरम्यान पण केलेलं होतं. 1947-48 मध्ये भाग मिल्खा भाग या मूवी मध्ये वगैरे ते दाखवण्यात आलेलं आहे, पहा. ओके, मग हे अगदी अशा पद्धतीने सिटिझनशिप मध्ये वगैरे हे आपल्याला इश्यू वगैरे जे आहे तो सापडतो. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं पण म्हटलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन ह्युमॅनिटेरियन कन्सर्न फॉर रोहिंग्या कम्युनिटी स्टेइंग इन इंडिया अँड कंट्रीज इकॉनॉमिक अँड नॅशनल सिक्युरिटी इंटरेस्ट. ओके, सॉरी, थोडंसं सर्दी झालेली. म्हणजे पहा, इंडिया आणि म्हणजे भारताच्या आर्थिक आणि जे राजकीय म्हणजे राष्ट्रीय सिक्युरिटीचा इश्यू वगैरे जे घ्यायचं, म्हणजे आर्थिक आणि नॅशनल सिक्युरिटी या इश्यूला दोघाला पण सोबत धरूनच तुम्ही ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावादी पण जपा, असं सुप्रीम कोर्टानं रोहिंग्या बाबतीत आपल्या भारत सरकारला वगैरे त्यांनी तेव्हाच हे दिलेलं आहे, निर्णय वगैरे दिलेला आहे. ओके, म्हणजे जो इश्यू वगैरे झालेला आहे. त्यानंतर तुम्ही आता यातून आणखीन एक करू शकता, कोणते आर्टिकल इंडियन सिटीजन्सला आहेत व कोणते आर्टिकल विदेशी सिटीजन्सला आहेत, हे तुम्ही थोडंसं पाहून घ्या एकदा. ओके, कारण ते एक अतिशय महत्वाची आपल्यासाठी बाब आहे. ओके, जर ते असेल ना, म्हणजे तुम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, परंतु एक्सप्रेशनचा पण तेवढंच प्रयत्न नक्की करत चला. ओके, त्यानंतर पुढची न्यूज म्हणजे बाकी आहेत न्यूज, पण ते अगदीच मी लोकसत्ता त्यामुळेच घेतो की जे प्रादेशिक बातम्या आहेत ते आपल्याला लवकर कव्हर व्हावा. मग त्यानंतर हे पूर्ण नॅशनल न्यूज वगैरे मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, त्यानंतर रेल्वे प्लॅन्स टू रोपवे टू कामाख्या टेम्पल. ओके, कामाख्या जे मंदिर आहे त्या बाबतीत आता. त्यानंतर वे फॉरवर्ड पण मी दिलेला आहे. तर वे फॉरवर्ड कशा पद्धतीने पहा, जे म्यानमार वगैरे आहे, तर म्यानमार मध्ये सिटिझनशिप ज्या पद्धतीने त्यांनी रोहिंग्याला जी दिली नाही 1982चं सिटिझनशिप ऍक्ट वगैरे, तर त्यांनी तो अमेंड वगैरे करायला पाहिजे, व त्यांनी पण थोडंसं कन्सर्न या बाबतीत वगैरे घ्यायला पाहिजे. यासोबतच जे बाजूचे देश आहेत, म्हणजे म्यानमारच्या जे आजूबाजूचे वगैरे देश आहेत, त्यांनी पण यासाठी थोडंसं कन्सर्न वगैरे पुढे आलं पाहिजे, जसं की बांगलादेश वगैरे. ओके, फक्त भारतच येऊन पुढे चालणारं नाहीये. ओके, हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, कारण भारतामध्ये तर ऑलरेडी पॉप्युलेशनची संख्या म्हणजे पॉप्युलेशन ऑलरेडी जास्त आहे भारतामध्ये, व त्यामध्ये आणखी जर भर पडला,
ओके, तर मग म्हणजे सर्वांसाठी आपण पण पुरेसं होऊ शकणार नाही ना. ओके, म्हणजे तेवढं पण जास्त आपल्याजवळ पॉप्युलेशन सामावून घेण्याची आपल्याकडे पण क्षमता नाहीये. ओके, कारण आपलीच पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे आपलेच इथे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये आपण दुसऱ्यांचं पण घर बघू शकत नाही. ओके, ते त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर कामाख्या टेम्पल जे आलेलं आहे न्यूजमध्ये ते आहे, ते गुवाहाटी आसाममध्ये आहे. 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. तर ते गॉडेस सती म्हणजे शक्तिपीठ इज ओरिजिनेटेड बेस्ड ऑन द स्टोरी ऑफ डेथ ऑफ गॉडेस सती. सती म्हणजे ह्याच्यावरून ते तयार झालेलं एक मंदिर आहे. म्हणजे जे शक्तिपीठ जे असते त्यांची स्टोरी वगैरे या दरम्यान मी दिलेली आहे. ओके, तर कामाख्या टेम्पल सँक्चरम सेक्टोरम हाऊस ऑफ द युनी फिमेल जेनिटल सिम्बॉयसिस ऑफ बाय द रॉक. त्यानंतर 4 मेजर शक्तिपीठ इन इंडिया: जगन्नाथ टेम्पल पुरी, कामाख्या टेम्पल नियर गुवाहाटी, दक्षिण कालिका इन कोलकाता आणि तारातरिणी नियर ब्रह्मपूर ओडिसा. ओके, हे एकदा तुम्ही एवढे तरी किमान लक्षात ठेवा व यांची मॅपिंग लगेच करून ठेवा. ओके, आता मी पूर्ण डिटेलमध्ये पण स्टोरी वगैरे सांगणार नाही, कारण अगदीच आपल्याजवळ पण टाइम कन्सर्न वगैरे नक्कीच आहे. फक्त तुम्ही हे जे मी एवढं म्हटलं ते मॅपिंग वगैरे वगैरे करून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. मी ऑलरेडी याआधी पण सांगितलेलं आहे टेम्पल, फक्त मी आता हे जास्त डिटेलमध्ये अनालिसिस वगैरे घेत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा छत्तीसगड ची जी बीजेपी गव्हर्नमेंट वगैरे आहे, नाही सॉरी, छत्तीसगड बीजेपी अपॉइंट्स अ न्यू LOP. म्हणजे त्यांनी लीडर ऑफ ऑपोजिशन ते हे केलेले आहेत म्हणजे हाऊसमध्ये. तर लीडर ऑफ ऑपोजिशनची जी पोस्ट असते ती पहा, लार्जेस्ट पार्टी दॅट हॅज नॉट लेस दॅन 1/10 ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. ओके, म्हणजे 1/10 म्हणजे एक विजेती पार्टी असते. ओके, एक विजेती पार्टी असते, जसं की विजेता एक असते व एक असते हारलेला, अगदी त्या पद्धतीने म्हणजे बहुमतातली व अल्पमत. ओके, विजेता तर तसं म्हणता येणार नाही, बहुमत आणि अल्पमत अशा दोन पार्टी असतात. ओके, मग बहुमतातली जी पार्टी होती ती हे बनवते, काय म्हणतो आपण त्यांना, सरकार बनवते व हे विरोधी पक्षामध्ये असतात. मग यांचा असतो मुख्यमंत्री, तर यांचा असतो विरोधी पक्षनेता. जसं आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत व ते अजित पवार जे आहेत ते काय आहेत, विरोधी पक्षनेते. अगदी त्याच पद्धतीने मग हे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट नाही आहे, नो कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, म्हणजे संवैधानिकरित्या ही पोस्ट बनवण्यात आली नाही, तर ही वैधानिक आहे. वैधानिक म्हणजे कसं, एखादा कायदा आहे, कायद्यामधून ही तयार झालेली आहे, त्यामुळे वैधानिक म्हणतात त्याला. इट इज अ स्टॅट्युटरी पोस्ट डिफाइंड इन द सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ लीडर ऑफ ऑपोजिशन इन पार्लिमेंट ऍक्ट 1977. ओके, या कायद्यानुसार हे लीडर ऑफ ऑपोजिशनचं पद हे निर्माण झालेलं आहे. UPSC किंवा MPSC डायरेक्टली प्रश्न अशा पद्धतीचं विचारू शकतं. ओके, त्यानंतर द ऍक्ट सेज द LOP ऑफ द लीडर ऑफ ऑपोजिशन इज द लीडर इन द हाऊस ऑफ दॅट पार्टी in opposition to the government having the greatest numerical strength and recognized by the number chairperson speaker of the Lok Sabha. ओके, स्पीकर ऑफ द लोकसभा या दरम्यान वगैरे ते हे करण्यात येतील. त्यानंतर पुढे हा त्यानंतर आहे इन लोकसभा टोटल स्ट्रेंथ 545 मेंबर्स. सो एनी पार्ट दॅट एनी पार्टी दॅट हॅज 55 मेंबर्स कॅन गेट द पोस्ट ॲज रिकॉग्नाइज्ड ॲज सच बाय द स्पीकर ऑर चेअरमन. 55 मिनिमम तुम्हाला लोकसभेमध्ये पाहिजे जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन आपल्याला होता येईल. परंतु सध्याला अल्पमतातच आहे काँग्रेस आणखीन पण, त्यामुळे लीडर ऑफ ऑपोजिशन या काँग्रेसला वगैरे म्हणजे कोणाला पार्टीला वगैरे देण्यात आलं नाही. त्यामुळे जे लोकायुक्त वगैरे जे आहेत ते पद अगदीच हे झालेले आहेत, म्हणजे सध्यापर्यंत ते काय होते, म्हणजे रिकामे होते, कारण लीडर ऑफ ऑपोजिशन तिथं लागत असतं. ओके, हे या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर ESZ. ओके, केरला 6 रिव्ह्यू ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन ESZ. म्हणजेच ESZ म्हणजेच काय, इको सेन्सिटिव्ह झोन काय असतात पहा. तर हे इको फ्रॅजाईल झोन असं देखील त्याला म्हणता येतं. तर हे कोणाच्या अंतर्गत येतात, तर युनियन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ओके, MOEFCC विच वर्क इन अकॉर्डन्स विथ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. हे कायदा विचारलं जाऊ शकतं. ओके, डायरेक्टली म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मी एवढंच का घेतलं काढून, कारण मला माहिती आहे प्रश्न कुठून वगैरे बनतात, त्यामुळे हे घेतलेलं आहे. द लँड्स विदिन 10 किलोमीटर ऑफ बाउंड्रीज ऑफ नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आर कॅटेगराइज्ड बाय ॲज
ESZ बाय द नॅशनल वाईल्ड लाईफ ऍक्शन प्लॅन 2002 ते 16. ओके, म्हणजे पहा, आता इथं जर नॅशनल पार्क असेल, हे NP आहे. ओके, कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश मधला आहे, त्याला आपण हे घेतलं. ओके, मग हे नॅशनल पार्क आहे, तर याच्या पूर्ण सभोवताली 10 किलोमीटरचा जो एरिया असेल हा इको सेन्सिटिव्ह झोन असेल. ओके, 10 किलोमीटर कॅन व्हेरी डिपेंडिंग अपॉन द इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ द सेन्सिटिव्ह कॉरिडॉर्स. सच एरियाज आर सपोज ट्रान्झिशन झोन्स फ्रॉम एरियाज नीड टू नीडलेस. ओके, म्हणजे पहा, हे जे असतील हे ट्रान्झिशन असतील. ओके, म्हणजे आता एखादी फॅक्टरी वगैरे जर इथं खोलत असेल तर इथं प्रभाव डायरेक्टली पडतो ना, मग त्यामुळे जर इथंच जर फॅक्टरी खोलली तर इथं डायरेक्टली प्रभाव पडतो. त्यामुळे पहिलं स्थान म्हणजे कोणताही अटॅक जर आला, म्हणजे पहा ना तुम्ही, आता कोणताही अटॅक आला तर राजाला वाचवण्यासाठी, म्हणजे आता आपण चेस खेळतो, चेसमध्ये पुढे काय असतात, हे शिपाई असतात व मागे राजाची फौज असते. अगदी त्याच पद्धतीने पुढची जे आहे तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे, व त्यानंतर मागचा जो असतो राजा, त्यालाच आपण म्हणतो नॅशनल पार्क. ओके, नॅशनल पार्क असू द्या किंवा टायगर रिझर्व, इलिफंट रिझर्व वगैरे जे काही आपण इको सेन्सिटिव्ह मध्ये म्हणजे अ, रा- पर्यावरणाचं संरक्षणासाठी जे कोणते झोन वगैरे तयार केलेले आहेत, त्यासाठी याची अगदी गरज असते. इको सेन्सिटिव्ह झोन त्याला म्हणतात. आता पुढे जाऊन, या पलीकडे जाऊन पण UPSC प्रश्न विचारू शकते ती की प्रोहिबिटेड ऍक्टिव्हिटीज कोणत्या करता येतील का त्यामध्ये, किंवा रेग्युलेटेड ऍक्टिव्हिटीज आणि परमिटेड ऍक्टिव्हिटीज, असा डायरेक्टली प्रश्न आलेला आहे. म्हणजे व्हिजनची टेस्ट सिरीज जर तुम्ही पाहिली तर त्यामध्ये तर हे हमखास दिसून येतात, त्यामुळे मी पण याला घेतलेला आहे. पहा, प्रोहिबिटेड म्हणजे अगदी प्रतिबंधित ऍक्टिव्हिटी जर आहेत तर कमर्शियल मायनिंग, म्हणजेच माइन वगैरे खोदणं, रनिंग ऑफ स्वा मिल्स, म्हणजेच लाकडांच्या मिल वगैरे, पोल्युटिंग इंडस्ट्रीज, कमर्शियल यूज ऑफ फायरवुड्स. ओके, हे हजार्डस प्रोजेक्ट वगैरे. त्यानंतर रेग्युलेटेड म्हणजे त्यावर काही नियंत्रणात ऍक्टिव्हिटी करण्यात येतील का, तर यस. फॉलिंग ऑफ ट्रीज म्हणजे झाडे कापणे वगैरे, कट करून ते विकत नेतात बघा, त्या पद्धतीने. ओनली परमिशन विथ द अथॉरिटीज. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हॉटेल रिसॉर्ट. ओके, कारण हे कशामुळे नॅशनल पार्कला पण फिरायला लोक येतात, म्हणजे पर्यटनाचा व्यवसाय वगैरे इथं चलावा या दृष्टिकोनातून. ओके, आता हे सर्व तुम्ही पाहून घ्या, म्हणजे एकदा वाचून घ्या. बॅन ऑन व्हेकल ट्रॅफिक लाईट, सॉरी, ट्रॅफिक ॲट नाईट. म्हणजे तुम्ही जर आंध्र प्रदेशमध्ये वगैरे जर पर्यटनाला गेल्यानंतर तिथं नॅशनल पार्कमधून वगैरे जर केव्हाही जाल तुम्ही, म्हणजे महाराष्ट्रात तेवढ्या दरम्यान आपल्याला दिसत नाही, त्यामुळे म्हटलो. ओके, तर पहा, तिथे काय करण्यात येतं, रात्री गाडी वगैरे अडवण्यात येते. अगदी त्याचंच हेच कारण आहे, रेग्युलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे इथं करण्यात येतात. ओके, त्यानंतर तुम्हाला नॅशनल पार्कची यादी अगदीच पाठ करायची आहे. त्यानंतर परमिटेड ऍक्टिव्हिटीज म्हणजे अगदीच खुल्या प्रमाणात वगैरे परमिटेड कोणतं होऊ शकतं, तर ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर हे आदिवासी क्षेत्रासाठी वगैरे करता येतं, कारण त्यांना प्रॅक्टिससाठी 2006चा कायदा जो बनतो तो अगदीच त्यांना परमिशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड अडॉप्शन ऑफ ग्रीन टेक्नॉलॉजी. ओके, या सर्व गोष्टींचा पण वापर या इको सेन्सिटिव्ह झोन्समध्ये आपल्याला करता येतो. ओके, त्यामुळे ही इको सेन्सिटिव्ह झोन पण आपल्याला माहिती झालं. आता पुढे चला, आय थिंक आता हे आहे, काय म्हणतो आपण, सॉरी, एडिटोरियलचं पेज आहे. ठीक आहे, पण हे आपल्यासाठी तैवान क्रायसिस अगदी माझ्या तर मते काही कामाचं नाही. तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनला एकदाच कंप्लीट करून ठेवा. आता दुसरे एडिटोरियल वाले वगैरे घेतील, परंतु मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. ओके, कारण पहा, जास्त पण तुम्ही PhD वगैरे करण्यात अगदीच बसू नका, कारण इंटरनॅशनल रिलेशनचा सिलेबस कंप्लीट करा, मग तुम्हाला तुमचं पण नजरिया वगैरे समजून येईल. ओके, अगदीच मी काल पण म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्हाला फ्रीमध्ये काही मिळत असतं तर तेव्हा तुम्ही प्रोडक्ट असतात. ओके, त्यामुळे प्लीज स्किप दिस. ओके, म्हणजे अगदीच नॉलेज घेतलं तर चालतं, परंतु तुमचं पेपर जर कमी ह्याच्यामध्ये असेल व आपलं सिलेबसच कम्प्लीट नसेल, तर एवढं पण त्यामध्ये पूर्ण घुसून काही आवश्यकता नाही आहे. सिलेबसमध्ये तुम्ही PhD करा, अगदी वेल अँड गुड आहे, परंतु करंट अफेअर्समध्ये तर अगदी करू नका, कारण करंट अफेअर्स खोदा पहाड निकला चुहा या टाईपमध्ये असतो. त्यानंतर फाइंडिंग अ होम, गेल्या महिन्यामध्ये पार्लमेंटची समिती वगैरे बसण्यात आलेली होती की जो 1956चा जो कायदा आहे, जो ॲडॉप्टेशनचा वगैरे, तर तो कायदा बदलण्यात यावा असा पद्धतीने थोडंसं हे झालेलं होतं. व काल पण मी युनिफॉर्म सिव्हिल कोड सांगताना ह्याबद्दल थोडीशी चर्चा केलेली, त्याबद्दल हे आलेला आहे पॅराग्राफ. तर हे मी पण याला पण थोडंसं स्किप करतोय, कारण यामधून एडिटोरियल म्हणजे बिल्डअप होत आहे, परंतु याला मी अगदीच हे केलेलं आहे, कारण यांनी पण तेच म्हटलेलं आहे की रिपोर्टमध्ये अगदीच हे असते, कारण एक रिपोर्ट आहे, पहा, अ रिसेंट रिपोर्ट रिव्ह्यू ऑफ गार्डियनशिप अँड अडॉप्शन लॉ by the Parliamentary Standing Committee on Personal Public Grievances and Law and Justice has pointed to the huge mismatch between the number of people waiting adoption
सॉरी अडॉप्टंट चिल्ड्रन अँड द नंबर ऑफ चिल्ड्रन लिगली अवेलेबल अँड अडॉप्शन. म्हणजे पहा, अडॉप्शनसाठी जे चिल्ड्रन वगैरे आहेत त्यांच्या यादीमध्येच खूप मिसमॅच वगैरे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ती यादी बनवताना पण थोडंसं हे होतं व याआधीही रिपोर्ट वगैरे जे आहेत त्यामध्ये अगदीच खूप मिसमॅच आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे मी याला पूर्णतः म्हणजे स्किप करण्याचा प्रयत्न करतोय. बट द प्रोसेस ऑफ अडॉप्शन इन द कंट्री वॉज टाईट अँड प्रोसिजरली अँड लिगली इन रिस्पॉन्स टू रॅम्पॅट malpractices अँड इंटर कंट्री अडॉप्शन रॅकेट. म्हणजे पहा, आपल्या भारतामध्ये कायदे हे जे आहेत ते थोडेसे कडक आहेत, अगदी बरोबर आहे. दत्तक घेण्यासंबंधीचे कायदे जे कडक आहेत. कारण पहा, पूर्वी कसं होतं, म्हणजे आता शोषणाविरुद्धचा अधिकार आर्टिकल 23 आणि 24 देण्यात आलेला आहे. ओके, त्यामुळे आपल्याकडे कायदे हे कडक झालेले आहेत. परंतु यापूर्वी मुलगा वगैरे जे असेल, म्हणजे बारीक लेकरू वगैरे जर असेल, त्याने दत्तक याच्यासाठी घ्यायचं की डायरेक्ट काम वगैरे करून घेतलं जाईल त्याच्याकडून. म्हणजे काय होईल, हे शोषण वगैरे त्या मुलाचं वगैरे करण्यात येत होतं. ओके, म्हणजे म्हणजे फुकटमध्ये एक नोकर वगैरे त्यांना मिळत होता. ते एक कारण आपल्याला दिसून येतं यामागचं. ओके, मग हे आपल्याला इथं सांगता येतं. मग यांनी पण तेच म्हटलेलं आहे की नो डाऊट, म्हणजे अगदीच सगळं बरोबर आहे. कोणाला पण घरी जाऊच वाटतं, म्हणजे मुलाला पण एखाद्या चिल्ड्रन वगैरे म्हणजे स्कूलमध्ये वगैरे जर राहत असेल, अनाथ आश्रममध्ये वगैरे चिल्ड्रन, तर त्याला पण अगदी घरी जावं वाटतं. परंतु हे जे कायदे वगैरे त्यामुळे थोडंसं लॉमुळे पण त्यांना पण घरी जाण्यामध्ये विलंब वगैरे होत आहे. परंतु ते अगदीच बरोबर आहे, कारण शोषणाविरुद्धचा अधिकार 23 आणि 24 हे आपल्याला इथे दिसून येतात. ओके, म्हणजे हे लूपहोल जरी ठरले तरी ते त्यांच्या भल्यासाठीच आहेत असं पण या एडिटोरियलचं म्हणणं ठरतं. ओके, परंतु एवढं आणि हे टॉपिक बिल्डअप वगैरे होत आहे व हे युपीएससी कधीच विचार नाही. कारण पहा, जेव्हा कायदा वगैरे बनून येईल तेव्हा आपल्याला पाहता येईल, नाहीतर अन्यथा काहीच गरज नाही. त्यानंतर दिस मॅरिटाईम पार्टनरशिप इज स्टील वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे गेल्याच आठवड्यात आय थिंक जे ची जी नौका आहे ती चेन्नईच्या बंदरावर वगैरे येऊन थांबलेली. म्हणजे तिचं रिपेअरिंग वगैरे करण्यासाठी आपल्याला भारतीय बंदरावरती नौका येऊन थांबलेली आहे. ओके, मग ते आल्यानंतर भारताचं त्यांचं पार्टनरशिप वगैरे कशा पद्धतीने डेव्हलप होईल असं म्हटलेलं आहे. तर काही नाहीये, तेच परत परत मुद्दे आहेत. भारत आत्मनिर्भर भारतमध्ये वगैरे चालना मिळेल. त्यानंतर CMF म्हणजे जे कंबाईंड मॅरिटाईम फोर्सेस यांचं जे म्हणजे जे की चे जे हे आहे, काय म्हणतो आपण त्यांना, एक संघटना वगैरे आहे, त्यांच्यामध्ये इंडियन नेव्हीला वगैरे स्थान मिळेल. ओके, यासोबतच इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA यांचं जे सिक्युरिटी डायलॉग वगैरे आहे ते भक्कम वगैरे बनत होईल. कारण हे सर्व टेररिझम वगैरे या संदर्भात हे पण विरोधी देश वगैरे म्हणून गणले जातात. ओके, हे आपल्याला इथून सांगता येतं. यासोबतच बायलॅटरल ॲज अ डिफायनिंग पार्टनरशिप इन द इंडियन ओशन अँड ऑफ इंडियाज पोटेन्शियल ऑफ टू काउंटर इंडिया इन इंडियन ओशन. पहा, अगदी कालचीच न्यूज आहे. इथे श्रीलंकेच्या एवढा मोठा श्रीलंका नाहीये, परंतु मी काढला. ओके, श्रीलंकेच्या हंबनटोटा पोर्टमध्ये काय झाली, चायनाची एक शिप येऊन थांबलेली आहे व त्यामुळे आपल्याला धोका वाटत आहे. मग पहा, इंडियन ओशियनमध्ये चायना इथपर्यंत येऊन थांबलेला आहे ना. ओके, मग या चायनाला काउंटर अटॅक वगैरे करण्यासाठी इथं जर USA, म्हणजे आपली जर इथं USA ची जर शिप असेल, तर हे पण आपल्याला चायनाला काउंटर करण्यासाठी वगैरे, म्हणजे त्यांच्यावर विरोध दर्शवण्यासाठी वगैरे आपल्याला एक चांगलं बिल्डअप वगैरे इथून भेटत आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे US पण आपल्यासोबत हात असावा असं या लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. त्यानंतर आणखीन मुद्दे जर पाहिले तर नाटो संघटना वगैरे जे आहेत तिथं पण भारताचं मत वगैरे गणलं वगैरे जाऊ शकेल अशा पद्धतीने. म्हणजे हे खूपच जास्त पुढे गेलं हे नाटो पर्यंत वगैरे जाणं म्हणजे. परंतु हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, हे अशा पद्धतीने तुम्हाला या एडिटोरियल मधून समजून घ्यायचं होतं. ओके, बाकी हे काम तर तुम्ही पण म्हणजे लिहू शकता, याबद्दल मला शंका नाही आहे. त्यामुळे याला पण मी स्किप करतोय. त्यानंतर डाटा ऑपॉर्च्युनिटी ॲट द G20. ओके, इंडियन गव्हर्नमेंट शुल्ड प्रेझेंट अ होस्टालिक अजेंडा दॅट एम्बेड्स डाटा कलेक्शन अँड शेअरिंग. पहा, डिजिटल इकॉनॉमी सध्याला अगदीच वाढलेली आहे. ओके, डिजिटल इकॉनॉमीच्या जगात म्हणजे तुमचा डाटा प्रोटेक्शन म्हणजे प्रायव्हसीला खूप सध्याला महत्त्व आहे. इन्क्रीजिंग प्रायव्हसी अँड सिक्युरिटी कन्सर्न कपल्ड इकॉनॉमिक इंटरेस्ट. ओके, मग हे अगदीच आपल्यासाठी गरजेचं सध्याला ठरतं की आपला जो डाटा वगैरे आहे त्याची प्रायव्हसी वगैरे राहायला पाहिजे. ओके, तर त्यामुळे G20 वगैरे जे आहे त्या देशामध्ये आता म्हणजे जी संघटना वगैरे आहे त्यामध्ये आता चर्चा होत आहे या संदर्भात. मग भारताचं पण त्यामध्ये हे करण्याचं वगैरे काय म्हणतो आपण त्यांना, की
भारताने पण तिथे आवाज वगैरे उचलावं असं यांचं मत आहे. ओके, व उचलेल, कारण पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगदीच 4 वर्षाखाली म्हणजे अगदीच गेल्या वर्षी म्हणजे 2021 आय थिंक. ओके, तर हे केलेलं होतं. मास्टर कार्ड जी कंपनी आहे ती बॅन केलेली होती. व 2019 UPSC प्रिलिम मध्ये प्रश्न आलेला आहे. UPSC प्रिलिम मध्ये प्रश्न आलेला आहे की डाटा प्रोटेक्शन बद्दलच प्रश्न होता तो, की सर्व म्हणजे जे सर्व्हर आहेत, जे पेटीएम वगैरे जे सर्व्हर आहेत ते चायनामध्ये आहेत सध्याला. ओके, म्हणजे पूर्वी होते ते भारतामध्ये आणा, नाही तर म्हणजे तुमच्यावर ऍक्शन वगैरे घेतलं जाईल असं कोणी म्हटलं वगैरे, असं काहीतरी प्रश्न होता तो. तर त्या संदर्भात हा पॅराग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हे अगदी तशाच पद्धतीने आहे. मग मास्टर कार्डने पण आपले सर्व्हर वगैरे भारतामध्ये आणलेले नव्हते, परंतु भारताने त्यांना बॅन वगैरे केलेला आहे. आय थिंक बॅन उठलेला आहे, म्हणजे जे नवीन कार्ड वगैरे इश्यू करता येणार नाहीत. म्हणजे जे ATM कार्डचा जो डाटा असतो ना, तो दुसऱ्या देशात होता त्यांचा, जो की भारतीयांचा डाटा. मग त्यांनी म्हटलं भारतामध्ये सर्व्हर हलवावे. ओके, त्यानंतर आता सध्याला इश्यू चालू आहे VPN बद्दल. ओके, VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ओके, ह्या VPN नुसार म्हणजे तुमचं प्रायव्हसी वगैरे हे होत नाही, परंतु हा पण डाटा भारतीयांनी जे वापरलेला आहे ते भारतातच द्यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्या संदर्भात पण सध्याला हे आलेले आहेत. व UPSC CAPF काल झालेली जी 7 ऑगस्टला झाली ना, त्यामध्ये पण यांनी याबद्दल कन्सर्न म्हणजे प्रश्न वगैरे विचारण्यात आलेला आहे UPSC बद्दल, सॉरी UPSC मध्ये UPSC CAPF. ओके, मग हे आपल्याला इथं सांगता येतात. युरोपियन पॉलिसी मेकर्स हॅव इंट्रोड्युस्ड bevy of digital rules that place individual users center stage and enhancing their data security. ओके, त्यांनी पण पॉलिसी बनवत आहेत. त्यानंतर जो बायडन यांनी पण ती पॉलिसी वगैरे बनवलेली आहे, जी की डाटा प्रोटेक्ट करेल. ओके, त्यानंतर इंडिया वॉज वे अहेड ऑफ डाटा सॉव्हरेनिटी कर्व ब्रँड शेडिंग it to justify domestic policy making and burnishing these sustains various interesting discussions long before it became fashionable across northern jurisdiction. म्हणजे हे पहा, याबद्दल त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे. जे मी म्हटलेलं ते इथं सर्व त्यांनी उदाहरण वगैरे दिलेले आहेत. ओके, त्यामुळे हे पॅराग्राफ हे अशा पद्धतीने आपल्याला एवढं त्यामधून माहिती वगैरे घेता येईल. त्यानंतर इकडे जर पाहिलं तर आहे द सेंटर वर्सेस स्टेट टसल ओव्हर IAS पोस्टिंग. India needs to a stable system of civil services to bolster responsive public administration. ओके, म्हणजे जे IAS IPS वगैरे जे आहेत ते ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जे म्हणजे पद वगैरे आहेत, त्यांना काय करावं लागतं, 2 पद्धतीची सर्व्हिस असते. एक स्टेटमध्ये एक द्यावी लागते. स्टेटमध्ये सर्व्हिस करत असताना सेंटरला पण जावं लागतं. परंतु काही म्हणजे काही ऑफिसर्स आहेत, officers working in a state were coming forward to opt for a tenure with a center and overwhelm. Majority would like to be in the comfort zone of this center state zone. म्हणजे पहा, पण काही जे ऑफिसर्स वगैरे आहेत ते सेंटर मध्ये येण्यास नकार देतात. ओके, का तर त्यांना स्टेट जे वाटतं ते कम्फर्ट झोन वाटतं. ओके, कम्फर्ट झोन. पहा, तुम्हाला डेप्युटेशनवर वगैरे जावं लागतं. ओके, अगदी त्याच पद्धतीने काल परवाच CBI ची न्यूज आली होती. CBI मध्ये जागा भरपूर पडून आहेत, परंतु सेंट्रल डेप्युटेशनवर IPS जातच नाहीयेत. ओके, IPS ऑफिसरच्या जागा पडून आहेत, परंतु स्टेटवरून सेंटरकडे जातच नाहीयेत IPS अधिकारी. ओके, त्यामुळे CBI थोडंसं कमजोर पण होत आहे असं त्यांचं मत होतं. त्या बेसिसवरच हा लेख वगैरे आलेला आहे. तर पहा नेमकं झालेलं काय, म्हणजे rigor routine of GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. देर आर मेनी पॉझिटिव्ह इन वर्किंग फॉर द GOI. This include a psychological satisfaction of contributing the formulation of national policy on many critical issues such as education, health care, preservation of the environment. म्हणजे जे पॉलिसी वगैरे जे बनवतात ते IASच असतात बॅकग्राऊंडला. ओके, कारण यांचाच अभ्यास जास्त पद्धतीने वगैरे झालेला असतो, त्यामुळे हे स्टेटवरून सेंटरकडे जातात व पॉलिसी वगैरे बनवतात. मग याचा फायदा आपल्याला हा होतो सेंटरमध्ये वगैरे नोकरी करण्याचा, की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपण एखादी योजना वगैरे यामध्ये सध्याला काम वगैरे करत आहोत, हे असं त्यांचं म्हणणं आहे. यासोबतच तुम्ही जर सेंट्रल डेप्युटेशनवर वगैरे जर असाल तर फॉरेन टूर वगैरे तुम्हाला मिळते. यासोबतच तुम्ही राष्ट्राचं तुमच्या प्रेझेंटेशन वगैरे दुसऱ्या देशांच्या समोर वगैरे करू शकता. परंतु तसं असलं तरी सेंटरमध्ये गेल्यानंतर दिल्लीला राहावं लागतं. मग तिथलं क्लायमेट वगैरे जे आहे
त्यानंतर तिथली रुटीन वगैरे जे असते व प्रधानमंत्र्यांसोबत तुमचं चर्चा सत्र वगैरे जे असतं, त्यामुळे पण तिथं खूपच अगदीच क्रिटिकल तुमची रुटीन वगैरे असते, त्यामुळे पण काही जणांना ते नको असतं. ओके, म्हणजे अगदीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं पण आपल्याला मिळून येतात. ओके, त्यानंतर द AIS स्ट्रक्चर इज युनिक टू इंडिया अँड इज टू डेलिकेट टू हँडल ड्युरिंग अ क्रायसिस. नो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन practitioner or scholar abroad can comprehend its nuances. सॉरी, थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालो मी पण. म्हणजे पहा, जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आपलं जे हे आहे, म्हणजे सध्याला जे ऑल इंडिया सर्व्हिसेस हे केलेलं आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने याला प्रोव्हाइड जरी केलेलं असलं तरी यांचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दुसरीकडे कुठंच वगैरे भेटणार नाही. व अदर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये पण आपल्याला अशा पद्धतीची बिल्डअप वगैरे आपल्याला मिळणार नाहीये. म्हणजे स्कॉलर वगैरे जे अब्रॉडला वगैरे शिकण्यात जातात त्यांच्याकडे पण एवढी पॉवर वगैरे आपल्याला दिसून येत नाही. यासोबतच द AIS अपॉइंटमेंट कशा पद्धतीने वगैरे केली जाते ते आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. जे तुम्ही तयारी करत आहात UPSC मार्फत वगैरे तयारी घेतली जाते, त्यानंतर इंटरव्ह्यू मेन्स वगैरे जे असतं ते सांगितलेलं आहे. यासोबतच मी इथं एक पॅराग्राफ सोडलेला आहे, सॉरी, तेच म्हटलं मी डिस्ट्रॅक्ट झालेलो आहे कारण मला पण कॉल आला, सॉरी फॉर दॅट. पहा, तर अगदी CBI BSF वगैरे सगळीकडे IPS अधिकाऱ्यांच्या जागा वगैरे रिक्त आहेत सध्याला. ओके, त्यांना काय असतं, स्टेट मध्ये कम्फर्ट झोन वाटतं व जर राष्ट्राकडे गेलं तर तुमची म्हणजे रुटीन वगैरे बदलून जाते. अगदी BSF वगैरे जर पाहिलं तुम्ही, म्हणजे हे हे पहा ना, म्हणजे हे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. पॅरामिलिटरी फोर्सेस हे डिसिप्लिनसाठी अगदीच ओळखल्या वगैरे जातात, त्यामुळे पण IPSचं तिकडे जाण्याचं थोडंसं मन वगैरे लागत नाही. हे अशा पद्धतीने त्यांनी इथं म्हटलेलं आहे. ओके, मग त्यांनी म्हणत आहेत की जर असं असेल तर आपण रूल वगैरे चेंज करावेत का. ओके, आता रूल कसे आहेत की तुम्हाला तुमचं पण म्हणजे आता जर मी जर किंवा तुम्ही IAS आहात, ओके, तुम्ही IAS आहात तर तुम्हाला पहिल्यांदा विचारणा येते, म्हणजे तुम्ही पण ऍप्लिकेशन वगैरे करायचं व कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे द्यायचं. स्टेट जर यस म्हटले यावरती, किंवा एकदाच सेंटर पण डायरेक्टली स्टेटला सांगतं की आम्हाला तुमच्याकडले 4-5 IAS वगैरे आम्हाला पाहिजे. ओके, तुम्ही जर ऑलरेडी जर ऍप्लिकेशन वगैरे दिला तर ठीक आहे, यस म्हणून. नाहीतर विचारणा केली जाते की बा तुम्हाला जायचं आहे का सेंटरवरती. जर जर स्टेटने जर यस होकार या स्टेटने जर तुम्हाला आम्ही देणार आहोत IAS जर म्हटलं तरच स्टेटची परवानगीशिवाय सेंटर घेऊ शकत नाही, असं देण्यात आलेलं आहे. परंतु मग तसं जर झालं तर स्टेटवर थोडासा गदा नक्कीच येईल, कारण IAS हे जातच नाहीयेत ना. व जर IAS तयार झाले तरी वेस्ट बेंगालची केस स्टडीज यांनी दिलेली आहे इथे. ओके, वेस्ट बेंगालची केस स्टडीज काय आहेत, कॅबिनेट सेक्रेटरीलाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये वगैरे मागत होते, त्यामुळे त्यांनी ते नको म्हटलेले होते. ओके, हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर सस्पेन्शन ऑफ ऑफिसर, त्यानंतर आणखीन एक मजेशीर एक बाब आहे पहा. जर तुम्हाला जर स्टेट गव्हर्नमेंट फक्त सस्पेंड करू शकतं, तुमची नोकरी वगैरे काढून घेत नाही, परंतु ते सस्पेन्शन वगैरे 3 महिन्या अगोदरच वगैरे सेंटर गव्हर्नमेंट तुम्हाला काढू शकतं. म्हणजे इथं पण पॉवर काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची वगैरे जास्त आपल्याला वरचढ असलेली दिसू शकते. त्यानंतर हे वेस्ट बेंगालचा वगैरे इश्यू, त्यामुळे अशा पद्धतीचं जर आपण हे आणलं की स्टेटची गरजच नाही, स्टेटने जर त्याला म्हटलं तुम्ही जायचं किंवा नाही, तर स्टेटची जर परवानगी घ्यायचीच गरज पडत नसेल, तर म्हणजे हे स्टेटवर कुठेतरी अन्याय अत्याचार झालेला आपला दिसून येतो. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट कधीही नाराज वगैरे म्हणजे कधीच याला परवानगी वगैरे देणार नाही, असं पण यांचं मत आहे. परंतु BJP शासन वगैरे जर म्हणजे एकाच पार्टीचे जर वगैरे सर्व जर असतील तर असं होऊ पण शकतं. परंतु हे प्राथमिक तत्वावर आहे, आवश्यकता नाही याचा पण प्रश्न वगैरे UPSCत विचारला जाणार नाही. त्यामुळे चला पुढे, फक्त तुम्हाला पण माहिती असावं मुलाखत वगैरे देत असताना, त्या निमित्ताने मी या लेखला वगैरे घेतलेला आहे. ओके, त्यानंतर पहा, ही एक केस आहे. वॉज PM अवेअर ऑफ नॉट टू रिलीज बिल्किस केस कन्व्हिक्ट आस्क काँग्रेस. म्हणजे पहा, बिल्किस जी केस होती, ओके, जे 2002 रायट मध्ये वगैरे जे झालं, म्हणजे यांनी 14 जणांची हत्या, ओके, व बिल्किस बानू यांचं रेप वगैरे केलेलं होतं. ओके, मग यांना अगदीच 15 ऑगस्ट निमित्ताने त्यांना 14 वर्ष झाल्यानंतर सोडण्यात आलेलं आहे. मग सोडल्यानंतर यांचं स्वागत वगैरे अशा पद्धतीने जर करत असतील तर म्हणजे हे कुठेतरी आपल्याला म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून थोडंसं वाईट वाटण्यासारखीच बाब आहे, कारण आपण समाज म्हणून कुठे जात आहोत. ओके, आता यांचं स्वागत अशा पद्धतीने करणं म्हणजे अगदीच खरंच हे एक खूप म्हणजे मोठा हे वाटून येतो मला पण. कारण पहा, 2002 अगदी जर तुम्ही जर पाहिला, म्हणजे कदाचित काही जणांना माहित असेल व काही जणांना माहित नसेल, व आपण महाराष्ट्रात म्हणजे 2002
ची केस 2008 मध्ये, म्हणजे गुजरात गव्हर्नमेंट ऑलरेडी यांना सजाच देत नव्हती. ओके, गुजरात गव्हर्नमेंट यांना सजाच देत नव्हती. तेव्हा काय झालेलं नेमकं पहा. तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुजरातमधील जी केस होती ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये चालवली गेली, मुंबईमध्ये चालवण्यात आली व सीबीआय एन्क्वायरी यावर झालेली होती. म्हणजे आता जे सुशांत सिंग राजपूत वगैरे जे प्रकरण म्हणतो त्यावर त्यांनी एवढं इश्यू वगैरे केलेला होता. मग तेव्हा पहा तुम्ही, जर तशा केसमध्ये तर म्हणजे अगदीच खूपच आहे ना, फक्त एक व्यक्ती नाही, तिथं तर 14 व्यक्ती होते, डायरेक्ट मर्डरर वगैरे. ओके, म्हणजे हे अगदीच कुठेतरी एक हे वाटतं बाब. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पण त्या दिवशीच म्हटलेलं होतं, म्हणजे सर्व न्यूजपेपरमध्ये वगैरे तेच चालू आहे. त्यांनी म्हटलेलं होतं की डायरेक्टली म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटला वगैरे आपण हे करायला पाहिजे व त्या दिवशीच अशा पद्धतीचे रिलीज वगैरे होणे अगदीच बरोबर आहे. 14 वर्षानंतर तुम्हाला सजा काटल्यानंतर तुम्हाला हे द्यावं, परंतु कोणत्या केसमध्ये द्यायचं आणि कोणत्या केसमध्ये द्यायचं नाही हे कुठेतरी समजलं पाहिजे. बस जाऊ द्या, कायदा चुकला परंतु समाज तरी चुकता कामा नये. ओके, म्हणजे आता हे पर्सनल व्ह्यूज झाले, परंतु अगदीच तुम्ही कायद्याचं संरक्षण वगैरे नक्की करत राहा. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर सुप्रीम कोर्ट रिझर्व व्हर्डिक्ट ऑन सेम डे सेंटेन्सिंग, म्हणजे पहा, ज्या दिवशी केस झाली त्या दिवशीच फाशी वगैरे देणं, याबद्दलचा एक न्याय निवाडा आता सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आता चीफ जस्टिस होणारे यू यू ललित जे आहेत त्यांच्या समोरच ही बेंचमध्येच आपल्याला हे प्रकरण वगैरे पाहायला मिळतं. पहा, तर सरकारचं याला विरोध आहे, कारण जर असं झालं व माझा पण थोडासा विरोध आहे, कारण आपली जर प्रशासकीय व्यवस्था वगैरे जर ही झाली, म्हणजे माझं म्हणता येणार नाही कारण इथं पण तेच दिलेलं आहे, पण मला पण वाटलं तसं एक इश्यू की जर अचानकच लगेच जर फाशी वगैरे दिली आपण म्हणजे एन्काउंटर ज्या पद्धतीने होतात, एन्काउंटरला विरोध कशामुळे असतो, कारण त्यांची बाजू वगैरे ऐकून घेतलं नाही. मग इथं जर तसं जर झालं असेल तर मग खूप अवघड होतं, कारण अन्याय लवकर होऊ शकतो. ओके, व अशा पद्धतीने होऊ नये. किंवा एक पद्धतीने जर पाहिलं तर अगदीच बेस्ट आहे, कारण हे वरची न्यूज जर पाहिली तर अगदीच कुठंतरी वेगळा धक्का बसतो माणसाला, कारण 2002 ची जर केस तुम्ही वाचली तर तुम्हाला पण रात्रभर झोप येणार नाही. ओके, अशी मी तरी तुम्हाला नक्कीच शाश्वती देऊ शकतो, कारण ती खूप केस खूप किचकट व खूपच म्हणजे विरोधदायक वगैरे आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यानंतर पुढे चला. अगदीच म्हणजे तेवढंसं काही कामाच्या दिसत नाही. जॅकलिन फर्नांडिस यांच्यावर पण ईडीचा 200 करोडचा जे ह्याचं हे आहे, त्यांच्यावरती केस होण्याची शक्यता दिसत आहे. ओके, पाहूयात पुढे. जेव्हा ज्या दिवशी अटक वगैरे झाली तेव्हा नक्कीच याबद्दल होईल. ओके, म्हणजे तसं त्यांची पॉझिटिव्ह चर्चा वगैरे चालू आहे. ओके, त्यामुळेच त्यांनी आज पेपरला दिलं, परंतु पाहूयात. त्यानंतर व्हॉट इज काझिंग आर्टिक वॉर्मिंग. ओके, 2021 ची जी 2021 वॉज द आर्किटेक्ट 7th warmest year on record. पहा, कम्युनिकेशन अर्थ अँड एन्व्हायरमेंट जनरल concluding that the Arctic is heating 4 times faster than the rest of the other planet. त्यानंतर the warming is more concentrated in the Eurasian plate of the Arctic, where the Barents Sea of the north of the Russia and Norway is warming at an alarming rate 7th times. ओके, 7 गुणानं हे रेट वगैरे वाढलेलं आहे असं त्यांचं मत आहे. हे बॅरन सी आता आपल्याला हे पाहायचं आहे, कारण हे विचारलं जाऊ शकतं. तर याच्या बाजूचे वगैरे तुम्ही एकदा पाहून घ्या. आर्टिक ओशियन म्हणजे हे जो प्रदेश आहे, जो की आपण 0 डिग्री, हे ग्रीनलँड वगैरे दिसत आहे ना तुम्हाला, म्हणजे हे इकडं आईसच असतं. नो मॅन्स लँड म्हणून आपण यांना ओळखतो. ओके, आईस आहे इकडे, आईसलँड पण म्हणजे अशा पद्धतीने आपण यांना डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, मग इथे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढत आहे. तर पाहूया त्याचे इफेक्ट आणि काजेस वगैरे काय काय आहेत. तर हे 7 गुणा वगैरे वाढण्याचं एकच कारण आहे. म्हणजे पहा, इथं ग्राफ वगैरे त्यांनी दिलेला आहे अगदीच, पण यामध्ये नेमके कारण आहेत द आईस अल्बिडो फीडबॅक, लॅप्स रेट आणि वॉटर व्हेपर, ओशियन हीट ट्रान्सपोर्ट आर द प्रायमरी काजेस. ओके, म्हणजे पहा, हे कशामुळे वाढलं तर हे एवढे 4 मुख्य कारण वगैरे त्यांनी दिले. आईस कसं असतं, म्हणजे पांढरं असतं, पांढरं. ओके, मग पांढऱ्यावरती डायरेक्ट परावर्तन वगैरे होतं, परावर्तन होऊन वगैरे यामुळे काय होत आहे, यांचं जे हीट रेट वगैरे आहे ते वाढत आहे. त्यानंतर हा जो प्रदेश तुम्ही पाहिला ह्या मॅपमध्ये पहा, इकडे सगळे विकसित वगैरे देश आहेत, इकडं कॅनडा वगैरे आहे ह्या साईडला. ओके, इकडे कॅनडा वगैरे आहे, त्यामुळे इकडे विकसित देश आहेत, त्यामुळे इथून ग्लोबल वॉर्मिंगचा रेट पण आपल्याला हाय असलेलं इथून दिसून येतं. ओके, यापूर्वीही हा असा पद्धतीचा लेख वगैरे आलेला होता. त्यानंतर हे पूर्ण आईस वगैरे असल्यानं ह्यांच्यापासून पण परावर्तित काही किरणे वगैरे होतात. ओके, व इकडल्या ग्लोबल वॉर्मिंगची जी हीट रेट वगैरे जास्त असल्यानं हीट वेव्हज वगैरे जास्त होऊन इथलं पाणी वगैरे म्हणजे
इथलं टेम्परेचर वगैरे वाढतं. ओके, व पाणी पण पिघळण्यात त्याला अगदीच मदत होते. ओके, मग हे आपल्याला अशा पद्धतीने कारणे वगैरे सांगता येईल व हे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये शिकायचंच आहे, तेव्हाच आपण हे कंप्लीट करू शकतो. परंतु आज आलेलं आहे, मी लगेच करून सांगितलं. त्यानंतर याचा भारतावर इफेक्ट कशा पद्धतीने पडेल, तर मान्सूनवर नक्कीच पडेल. ओके, मान्सूनवर याचा इफेक्ट नक्की पडेल, कारण तुम्ही आता ते मान्सून शिका. म्हणजे इकडे कुठे आपलं इथं जरी असेल भारत, तरी जे वारे वगैरे आहेत ते अशा पद्धतीने, म्हणजे ही इथला जर युरोप असेल, तर हे आपला जर भारत काढला आपण, तर गुजरातमध्ये वगैरे पुन्हा शीतलहरी वगैरे कशामुळे येतात. ओके, त्यानंतर जेट स्ट्रीम वगैरे राजस्थानमध्ये काहीच नाही, तरी पण तिथं शीतलहरी वगैरे येतात. तुम्ही पाहिलं असाल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वगैरे. ओके, आता ते तुम्ही एकदा मान्सून वगैरे तुम्ही प्लीज स्टडी करून घ्या, तेव्हा तुम्हाला हे सर्व सायकल वगैरे जी आहे ती समजून येईल. व फक्त आता तुम्हाला महाराष्ट्राचा क्लायमेट समजून घ्यायचं नाही, तर कारण तुम्ही जे आहात आता UPSC प्रमाणे अभ्यास करणार आहात, त्यामुळे तुम्हाला वर्ल्ड क्लायमेटॉलॉजी पण समजली पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही जिथे बोट ठेवाल तिथलं तुम्हाला तापमान समजता आलं पाहिजे, अशा पद्धतीची तुमची आता स्टडी झाली पाहिजे. व ते होते, काही हरकत नाही. फक्त त्यामुळे आता मला पण किती जास्त समजावं आणि किती कमी समजावं हे पण समजत नाही, परंतु तुम्ही ते एकदा मान्सून समजून घ्या. भारतावर याचा इम्पॅक्ट नक्की पडतो व हे त्यांनी स्टडी पण केलेलं आहे, पण ती स्टडी ला सांगायची नाहीये. फक्त आपण कशा पद्धतीने वगैरे हे करतो त्याला महत्व असतं. त्यामुळे एवढं डिटेलमध्ये वगैरे आपल्याला जायची गरज नाहीये. हा पेपर सर्व वाचकांसाठी म्हणून तयार करण्यात येतो. ओके, त्यानंतर ही बातमी पण आपल्या कामाची नाही. अशा पद्धतीने आजचं जे द हिंदू जे वृत्तपत्र आहे ते मी अगदी कंप्लीट केलेलं आहे. याबद्दल काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता, किंवा सजेशन असतील तर. आता हे जे मी तयार केलेली आहे PDF, ती इंग्लिशमध्ये आहे, ती मी मान्य करतो. परंतु मराठीमध्ये अगदीच टायपिंग पण थोडंसं जास्त वेळ वगैरे लागेल, त्यामुळे मी प्रयत्न करत आहे मराठीमध्ये देण्याचा. परंतु अशा पद्धतीने नवीन नवीन संकल्पना वगैरे जर असतील तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.